वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. कैनाथ गाडे साबलखेड राणा साबलखेडचा ग्रामस्थ आहे. आज आम्ही गावातील प्रश्न विचारण्यासाठी समस्या विचारण्यासाठी पाण्याच्या रस्त्याच्या याच्या विचारण्यासाठी गावातील ग्रामस्थ इथं जमले होते. आज 1 मेला ग्रामसभा किंवा सभा असते असं आम्हाला कळलं होतं. पण ते सभेत आमचे कोणत्याही उत्तर न देता सरपंच व ग्रामसेवक हे इथून निघून गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही खुर्च्यांना हार घातलेले आहे. त्यांच्या 12/2025ला ग्रामपंचायतला अर्ज केला होता माहितीच्या अधिकाराखाली की 15 वित्त आयोगातून त्यातून काय काय कामं केले, रोजगार हमीचे काय काय कामं केले याची माहिती मागितली होती. तर त्यांनी मला 26/1/2026ला माहिती दिलेली आहे. तर त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे, पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे. ग्रामपंचायत शाळेसमोर करावस्ती ब्लॉक टाकले असं त्यांनी याच्यात बिल उचलेलं आहे 3 लाखाचं. तर त्याच्यात एकही ब्लॉक असते शाळेपुढे, एकही ब्लॉक नाही. आत्ता पाहायला गेलं तरी पण नाही. दुसरं शाळेत कलर करणे हे बी अर्धवट कलर केलेला आहे. ग्रामपंचायतला 2 लाखाचं फर्निचर आणलेलं आहे. आता आपण पाहू शकता ग्रामपंचायत एकही फर्निचर काय आहे काहीच नाही ते. तसेच अंगणवाडी शाळेसाठी खेळणी आणलेले 3 ते 3.5 लाखाची, ते बी कुठंच नाही. आता जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी एकही रुपया खर्च केलेला नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये संडास बाथरूम 5 ते 7 लाखाचे बांधलेले आहेत. आत्ताच्या घडीला तिथं एकही बांधलेले नाहीत. प्रशासनाकडे एकच मागणी आहे की ह्या ग्रामपंचायत ऑडिट करावा, यांची चौकशी करावी आणि गावाला योग्य ती माहिती द्यावी व यांनी असेच बिलं उचलेले न काम करता बिलं उचलेले यांच्यावर काहीतरी कारवाई करावी ही प्रशासनाकडे मागणी आहे. नाही, इतके लोक जमले होते आणि सगळे निघून गेले. मॅडम आणि त्या सगळ्या निघून गेलेले आहेत. आता काही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या त्या भीतीने लोक प्रश्न विचारते, ह्या भीतीने ते गायब झाले. आणि ही तालीम इतकी लाखो रुपयाची असून त्याच्यावर बिल उचललं आहे त्यांनी 7-8 लाख रुपये. त्याची अवस्था बेकार झालेली आहे. त्याच्यात काही बी घाण करून ठेवली. 15 दिवस ती पोरांना नीट करायला गेली. आणि वैयक्तिक प्रश्न जर आपण घेऊन आलं इथं ग्रामपंचायतला तर मॅडम म्हणतात की मला एकट्याला पाहून येतात असं तसं, पोरांना घाबरून म्हणजे दबाव आणतात. आणि मग त्यामुळं प्रश्न विचारायचा सवालच तयार होत नाही. माणसं भीतीत या गोष्टीला केस करूत असं तसं, असं माझं म्हणणं आहे. चौकशी व्हावं या कामाची. गावात काही एकही रुपयाचं काम झालेलं नाही आहे. सगळा भ्रष्टाचार झाला आहे. आणि लोक बोलले तर ते काही एका प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाहीत. आहे ती स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे, तरी ह्या गावात काय चाललं आहे हे तिला आजपर्यंत मिळलं नाही. मला आज कळालं आहे की इथं काय होतं आहे. मला बोलून घेतलं, त्याच्यामुळे आता ती येऊ शकत नाही कारण तिला लिहिता वाचता तसलं काही येत नाही विषय. आणि काय होतं आहे गावठाणातल्या जमिनी यांनी बरंच काही बळकावून कोणाच्या पण नावं करून दिलेले आहेत. याचा पण चौकशी करण्यात यावी. कारण असं जर बोलायला गेलं, मी काल बोललो 1-2-3 दिवसाविरुद्ध माझ्या केस करण्याचा प्रयत्न झालेला आहे. एवढं माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. हमेशा सच के साथ